बऱ्याचदा पावसाळा ऋतू संपल्यानंतर सुद्धा सप्टेंबरमध्ये आपल्या इकडे पावसाळा संपतो आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आपण अनुभवलेला आहे. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये म्हणा किंवा हिवाळा ऋतूमध्ये म्हणा की मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होते, वेगाने वारा वाहतो. तर या ज्या काही क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत, या क्लायमॅटिक कंडिशन्स कशामुळे घडून येतात आणि रिसेंटली मोन्था नावाचं एक सायक्लॉन सध्या येऊन गेलेलं आहे. तर हे नेमके सायक्लॉन काय आहेत, सायक्लॉनचे प्रकार किती आहेत आणि हे सायक्लॉन कसे तयार होतात, तर या संदर्भाची माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, मी प्राध्यापक नितीन पांचाळ, डिपार्टमेंट ऑफ BSCEP. जॉग्राफीमध्ये असणारा सायक्लॉन हा जो काही महत्त्वपूर्ण टॉपिक आहे, तर त्या संदर्भाची माहिती आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत. सायक्लॉन किंवा ज्याला मराठीमध्ये चक्रीवादळ म्हटलं जातं, ज्याला इंग्लिशमध्ये सायक्लॉन म्हणतात आणि हिंदीमध्ये ज्याला तुफान म्हटलं जातं. तर हे जे चक्रीवादळ आहे, बऱ्याचदा आपण लहानपणी शेतामध्ये किंवा आपण कुठे गावाकडे गेल्यानंतर जिथं मोकळी जागा आहे, उन्हाळ्यामध्ये म्हणा, तर एक छोटीशी वावटळ आपण पाहिलेली असते. आणि ही जी वावटळ आहे, तर ही वावटळीमध्ये जो काही वारा आहे, तर तो वारा गोलाकार फिरत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता वावटळ आपल्या नजरेमध्ये बसते, सेम ज्या पद्धतीनं वावटळीचं स्ट्रक्चर आहे, अगदी त्याच पद्धतीनं हे सायक्लॉन सुद्धा तयार होतात किंवा सायक्लॉनमध्ये वारा त्या वावटळीप्रमाणे वाहतो. परंतु वावटळीचा जो काही आकार आहे तो लहान असतो. सायक्लॉन जे आहे त्या सायक्लॉनचा आकार खूप मोठा असतो. आपल्या पूर्ण दक्षिण भारतामध्ये एक सायक्लॉन मावेल एवढा त्याचा आकार असतो. तर या सायक्लॉनच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर या ठिकाणी स्लाइड वरती सायक्लॉन म्हणजे काय किंवा सायक्लॉन कशाला म्हणायचं, तर त्या संदर्भाची माहिती या ठिकाणी आपण पाहतोय. सायक्लॉन म्हणजे काय, तर काही स्थानिक कारणामुळे एकाएकी हवेच्या दाबात बदल होऊन मध्यभागी कमी दाबाचं केंद्र निर्माण होतं आणि त्याच्या सभोवती हवेचा जास्त दाब होत जातो. यामुळे वारे चक्राकार गतीने कमी दाबाच्या केंद्राकडे वेगाने वाहतात, ज्याला सायक्लॉन म्हटलं जातं. आता सायक्लॉन किंवा चक्रीवादळ जे आहे, तर त्या चक्रीवादळांची व्याख्या किंवा स्ट्रक्चर सांगत असताना या ठिकाणी तुम्हाला असं सांगितलेलं आहे की काही स्थानिक कारणामुळे, आता स्थानिक कारण जे आहे त्याच्यामध्ये पुढे आपण अभ्यासणार आहोत की त्याच्या प्रकारानुसार मग स्थानिक कारण वेगवेगळे असू शकतात, जसं ट्रॉपिकल सायक्लॉन आणि टेम्परेट सायक्लॉन आहे. याच्यामध्ये एकाएकी हवेच्या दाबात बदल होऊन मध्यभागी कमी दाबाचं केंद्र निर्माण होतं. आता हा जो काही कमी दाब आहे तो वाऱ्याचा कमी दाब आहे आणि जिथं कमी दाब आहे त्याच्या सभोवताली वाऱ्याचा जास्त दाब निर्माण होत जातो. आता वारा जो आहे, वारा हा प्रवाही आहे आणि वारा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतो. जेवढ्या काही प्रवाही गोष्टी आहेत, जसं तापमान जास्त कडून कमीकडे प्रवाहित होतं, पाणी प्रवाही आहे जास्त कडून कमीकडे प्रवाहित होतं, त्याचबरोबर वारा सुद्धा प्रवाहित आहे, त्याच्यामुळे वारा सुद्धा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे प्रवाहित होतो. आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की जास्त दाबाकडून कमी दाबाकडे ज्यावेळेस वारे व्हायला लागतात, त्यावेळेस हे जे वारे वाहत आहेत ना, तर हे वारे चक्राकार गतीने वाहत आहेत. चक्राकार गतीने वाहण्यामागचं कारण असं की पृथ्वीवरती, आपली जी पृथ्वी आहे, या पृथ्वीवरती ज्यावेळेस वारा आपल्या मूळ दिशेपासून निघायला लागतो, त्यावेळेस वारा जो आहे तो डायव्हर्ट होतो. आणि वारा डायव्हर्ट होत असल्यामुळे त्या ठिकाणी वारा चक्राकार गतीने व्हायला लागतात आणि त्याच्यापासूनच ही चक्रीवादळ किंवा सायक्लॉन निर्माण होतात. पृथ्वी गतिशील आहे आणि पृथ्वी गतिशील असल्यामुळेच पृथ्वीमध्ये कोरिओलिस फोर्स निर्माण होतो. याच कोरिओलिस फोर्समुळे पृथ्वीचा जो काही उत्तर गोलार्ध आहे, ज्याला आपण नदर्न हेमिस्फिअर म्हणतो, या नदर्न हेमिस्फिअर मधून वारे जे आहेत ते वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे डायव्हर्ट होतात. आणि उजवीकडे डायव्हर्ट होत असल्यामुळे समजा इमॅजिन करू की सभोवतालच्या प्रदेशामध्ये आजूबाजूला हाय प्रेशर आहे आणि हाय प्रेशर असल्या आणि सेंटर भागामध्ये लो प्रेशर आहे. आता सेंटर भागामध्ये जिथं लो प्रेशर आहे, अशा ठिकाणी वारे ज्या वेळेस व्हायला लागतात, त्यावेळेस वारे वाहत असताना आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे डायव्हर्ट होतात नदर्न हेमिस्फिअर मध्ये.
आणि त्याच्यामुळे वारा जो आहे तो वारा चक्राकार गतीने व्हायला लागतो आणि वारा चक्राकार गतीने वाहत त्या ठिकाणी सायक्लॉनची निर्मिती होते, ज्याला आपण चक्रीवादळ म्हणतो किंवा त्यालाच आपण तुफान म्हणतो. तर हे सायक्लॉनचं स्ट्रक्चर आहे किंवा सायक्लॉनच्या सेंटर भागामध्ये कमी दाबाचं केंद्र निर्माण होतं आणि सभोवतालच्या जास्त दाबाकडून हे जे वारे आहेत जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येत असताना त्या ठिकाणी ते डायव्हर्ट होतात आणि त्याच्यामुळे चक्राकार गतीने वारे व्हायला लागतात, ज्याच्यापासून हे सायक्लॉन निर्माण होतात. त्याच्यानंतर सायक्लॉन जे आहे तर सायक्लॉनचे त्याच्या लोकेशनला अनुसरून दोन प्रकार आहेत. लोकेशन जे ते लोकेशन म्हणजे एकतर सायक्लॉन जिथं ट्रॉपिकल झोन मध्ये निर्माण होतात. ट्रॉपिकल झोन ज्याला मराठीमध्ये आपण उष्ण कटिबंध म्हणतो. हा जो उष्ण कटिबंध आहे जो 23.5 कर्कवृत्त आणि 23.5 मकरवृत्त यांच्या दरम्यान या उष्ण कटिबंधाचं लोकेशन आहे. तर त्या ठिकाणी निर्माण होणारे जे काही सायक्लॉन आहेत ज्याला उष्णकटिबंधीय आवर्त किंवा सायक्लॉन म्हटलं जातं आणि ज्या सायक्लॉनची लोकेशन समशीतोष्ण कटिबंधामध्ये निर्माण होतात तर त्याला समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त म्हटलं जातं किंवा त्यालाच टेम्परेट सायक्लॉन असं त्याला म्हटलं जातं. तर याच्यावरती आपण नकाशावरती त्यांची लोकेशन आपण पाहूयात. ठीक आहे, हे जे सायक्लॉन आहेत सायक्लॉनचे दोन टाइप्स आहेत, ज्यामध्ये ट्रॉपिकल सायक्लॉन आणि टेम्परेट सायक्लॉन. तर टेम्परेट सायक्लॉन जे आहे तर ते टेम्परेट सायक्लॉन समशीतोष्ण कटिबंधामध्ये निर्माण होतात आणि ट्रॉपिकल सायक्लॉन जे आहेत तर ते ट्रॉपिकल सायक्लॉन उष्ण कटिबंधामध्ये निर्माण होतात. तर हे जे सायक्लॉन आहे सायक्लॉनचे जे काही दोन प्रकार आहेत, ज्यामध्ये उष्णकटिबंधीय आवर्त किंवा ज्याला ट्रॉपिकल सायक्लॉन म्हटलं जातं आणि दुसरा जो प्रकार आहे समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त ज्याला टेम्परेट सायक्लॉन म्हटलं जातं. तर त्यांची आपण लोकेशन या नकाशावरती पाहूयात. जगाच्या नकाशामध्ये जॉग्राफीमध्ये पूर्ण पृथ्वीवरती टेम्परेचरचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे किंवा सनरेज जे पृथ्वीवरती येतात तर त्याला अनुसरून पृथ्वीवरती 3 प्रकारचे झोन आहेत, ज्याला उष्ण कटिबंध म्हणजेच ट्रॉपिकल झोन म्हटलं जातं, समशीतोष्ण कटिबंध म्हणजेच टेम्परेट झोन म्हटलं जातं आणि शीत कटिबंध ज्याला पोलार झोन म्हटलं जातं. तर याच्यामध्ये पृथ्वीवरती म्हणजे सेंटर भागामधून पृथ्वीच्या सेंटर पार्ट मधून हे विषुववृत्त गेलेलं आहे, ज्याला आपण 0° विषुववृत्त म्हणतो आणि त्याच्यानंतर त्याच्या नॉर्थ साइडला म्हणजे 23.5 जे अक्षवृत्त आहे हे 23.5 अक्षवृत्त ज्याला आपण कर्कवृत्त म्हणतो आणि दक्षिण गोलार्धामध्ये या ठिकाणी जे 23.5 अक्षवृत्त आहे ज्याला आपण मकरवृत्त म्हणतो. तर हे मकरवृत्त आणि हे कर्कवृत्त आणि हे मकरवृत्त यांच्या दरम्यानचा जो काही भाग आहे तर यांच्या दरम्यानचा भाग असणार ज्याला आपण उष्ण कटिबंध म्हणतो. आणि मग या उष्ण कटिबंधामध्ये तयार होणारे जे काही सायक्लॉन आहेत यामध्ये तयार होणारे जे काही सायक्लॉन आहेत ज्याला ट्रॉपिकल सायक्लॉन म्हटलं जातं. मग हे जे सायक्लॉन आहेत समजा उष्ण कटिबंधामध्ये, आता इथं आपला इंडियन ओशियनचा भाग आहे, तर या इंडियन ओशियन मध्ये जे काही सायक्लॉन तयार होतील तर याला ट्रॉपिकल सायक्लॉन किंवा याला उष्ण कटिबंधीय आवर्त म्हटलं जातं. सेम ॲज इट इज अटलांटिक ओशियन मध्ये जिथं ट्रॉपिकल झोन आहे किंवा उष्ण कटिबंध आहे अशा ठिकाणी सुद्धा जे काही सायक्लॉन तयार होतील तर अशा सायक्लॉनला उष्ण कटिबंधीय आवर्त किंवा ट्रॉपिकल सायक्लॉन म्हटलं जातं. त्याच्यानंतर हे सायक्लॉन दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी तयार होत आहेत तर या सायक्लॉनला सुद्धा त्या ठिकाणी ट्रॉपिकल सायक्लॉन किंवा यांनाच उष्ण कटिबंधीय आवर्त असं म्हटलं जातं. तर हे जे काही लोकेशन आहे तर हे लोकेशन येतं उष्ण कटिबंधीय आवर्त याला म्हटलं जातं, जे म्हणजे कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यान निर्माण होतात. त्याच्यानंतर टेम्परेट झोनचा जो काही भाग आहे, टेम्परेट झोन म्हणजेच 23.5 ते 66.5 दरम्यानचा भाग. ओके, उत्तर गोलार्धामध्ये हे 66.5 उत्तर अक्षवृत्त आणि सेम ॲज इट इज तसंच दक्षिण गोलार्धामध्ये 66.5
म्हणजे मकर वृत्त ते 66.5 दक्षिण अक्षवृत्त, ज्याला अनार्किटिक वृत्त म्हटलं जातं. तर यांच्या दरम्यानचा जो काही भाग आहे, तर इथं तयार होणारे जे काही सायक्लॉन आहे त्यांना समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त म्हटलं जातं किंवा यांनाच टेम्परेट सायक्लॉन म्हटलं जातं. मग हे जे सायक्लॉन आहेत, तर हे सायक्लॉन या समशीतोष्ण कटिबंधामध्ये तयार होतील. ओके, समशीतोष्ण कटिबंध किंवा टेम्परेट झोन मध्ये ज्या ठिकाणी हे सायक्लॉन तयार होत आहेत, तर याला समशीतोष्ण कटिबंध आवर्त किंवा टेम्परेट सायक्लॉन म्हटलं जातं. जे टाइप्स आहेत सायक्लॉनचे टाइप्स, त्याच्या लोकेशन नुसार हे 2 टाइप्स आहेत. म्हणजे जे टेम्परेट झोन मध्ये क्रिएट होत आहे, ज्यांना टेम्परेट सायक्लॉन किंवा ज्याला समशीतोष्ण कटिबंध आवर्त म्हटलं जातं, ज्यांचं लोकेशन 23.5 ते 66.5 अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे. आता हे सायक्लॉनचे 2 प्रकार आहेत. म्हणजे एक तर उष्ण कटिबंधामधले आवर्त आणि दुसरा जो प्रकार आहे तो समशीतोष्ण कटिबंधामधले आवर्त. आता यांच्यामध्ये वेगळेपण काय, तर सध्या आपण या व्हिडिओ सेशन मध्ये या उष्णकटिबंधीय आवर्ताविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर हे जे उष्णकटिबंधीय आवर्त आहे, तर ते सी सरफेस टेम्परेचरमुळे निर्माण होतात. म्हणजे सागराचं जे काही पृष्ठभागाचं तापमान आहे, तर ते जर वाढलं, ते वाढल्यामुळे त्या ठिकाणी सायक्लॉन निर्माण होतात, ज्याला आपण ट्रॉपिकल सायक्लॉन म्हणतो. आणि समशीतोष्ण कटिबंधामधले जे काही आवर्त आहेत ना, तर हे 2 भिन्न गुणधर्माच्या वायुराशी एकत्रित आल्यानंतर त्यांच्यापासून या सायक्लॉनची निर्मिती होते. म्हणजे उष्ण कटिबंधामधून येणारी जी वायुराशी आहे ती उष्ण असणार आहे आणि शीत कटिबंधामधून येणारी जी वायुराशी आहे तर ती शीत असेल, थंड असेल. तर अशा 2 वायुराशी ज्यावेळेस या समशीतोष्ण कटिबंधामध्ये एकत्रित येतात, त्यावेळेस त्यांच्यापासून हे सायक्लॉन तयार होतात, ज्याला टेम्परेट सायक्लॉन म्हटलं जातं. हे नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण टेम्परेट सायक्लॉनच्या संदर्भात माहिती पाहूयात. परंतु सध्या आपण जो भाग अभ्यासतोय किंवा या व्हिडिओ सेशन मध्ये आपण ट्रॉपिकल सायक्लॉनच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर हे जे ट्रॉपिकल सायक्लॉन आहे, जसं आता आपण नकाशामध्ये पाहिलं की त्यांचं लोकेशन काय आहे, तर उष्णकटिबंधामध्ये हे सायक्लॉन तयार होतात. तर या स्लाइड वरती तुम्हाला आता या ठिकाणी जे ट्रॉपिकल सायक्लॉन आहेत, ते ट्रॉपिकल सायक्लॉन निर्माण होण्यासाठी किंवा त्यांचं स्ट्रक्चर काय आहे, तर त्या संदर्भाची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तर सागरीय भागाचं जे काही तापमान आहे, ओके, आता हे सागरीय भागाचं जे काही तापमान आहे तर ते कुठलं असणार आहे, ते उष्णकटिबंधामधलं. तर सागरीय भागाचं जे काही तापमान आहे ते 26° असायला पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त. आता 26° तापमान ज्या वेळेस सागर पृष्ठभागाचं, जसं तुम्हाला इथं खाली वेगवेगळे डायग्राम दाखवलेले आहेत. आता फर्स्ट स्टेज जी आहे, ही फर्स्ट स्टेज तुम्हाला इथं दाखवलेली आहे. या फर्स्ट स्टेज मध्ये सागराच्या पृष्ठभागाचं जे तापमान आहे ते 26° किंवा त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. त्यावेळेस होतं काय की इथं लो प्रेशर क्रिएट व्हायला लागतं, म्हणजे कमी दाबाचं केंद्र तयार व्हायला लागतं. आणि कमी दाबाचं केंद्र तयार होतं म्हणजे एकतर सागर पृष्ठभागाचं तापमान 26° असायला पाहिजे, ज्याच्यामुळे त्या ठिकाणी कमीत कमी दाबाची निर्मिती व्हायला लागते. त्याच्यानंतर हवेचे ऊर्ध्वगामी दिशेने हालचाल व्हायला लागते. आता उष्णकटिबंधीय जे आवर्त आहे ना, ते उष्णकटिबंधीय आवर्त कशा पद्धतीने निर्माण होतं, त्याच्या वेगवेगळ्या फेजेस तुम्हाला इथं दिलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं की एकतर 26° टेम्परेचर किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर त्या ठिकाणी तिथं लो प्रेशर क्रिएट व्हायला लागतं. आणि लो प्रेशर क्रिएट झाल्यानंतर आता हवा जी आहे ना, म्हणजे हवेचं तापमान जर जास्त झालं तर हवेची डेन्सिटी कमी व्हायला लागते, हवा हलकी व्हायला लागते आणि हवा वरती राईज व्हायला लागते. तर हेच तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर हवा जी आहे ती हवा वरच्या दिशेला त्या ठिकाणी राईज व्हायला लागते. आता ही जी वरची हवा गेलेली आहे, तर सभोवताली असणारं जे काय हाय प्रेशर आहे, तर इथून त्या ठिकाणी हवा चक्राकार गतीने या ठिकाणी सेंटर भागामध्ये यायला लागेल आणि ती हवा पुन्हा आणखीन वरती जायला लागेल. सेकंड फेज तुम्हाला इथं दाखवलेला आहे की हवा एकतर वरती जायला लागते, कारण टेम्परेचर वाढतं, हवा हलकी होते आणि हवा वरती राईज व्हायला लागते. आणि सभोवतालच्या परिसरामधून जे वारे आहेत, तर हे सभोवतालच्या परिसरामधून वारे इथं लो प्रेशरकडे यायला लागतात. आणि वारे जे आहेत ते म्हणजे चक्राकार, जसं मी फर्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला सांगितलं की पृथ्वीच्या गतिशीलतेमुळे कोरिओलिस फोर्स निर्माण होतो आणि त्याच्यामुळे वारे काही एकदम सरळ येणार नाही, ते डायव्हर्ट होऊन चक्राकार गतीने त्या ठिकाणी व्हायला लागतील आणि त्याच्यामुळे इथं सायक्लॉनिक कंडिशन निर्माण व्हायला लागेल.
म्हणजे वारे त्या ठिकाणी चक्राकार गतीने वाहत येतील. दुसऱ्या स्टेपमध्ये बाष्पीभवन जास्त व्हायला लागतं. ओके, वारा इथून वरती जायला लागतो आणि वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर बाष्पीभवनाचा दर वाढायला लागतो आणि हे जे वारे आहेत हे सेंटर भागामध्ये येऊन ते वरती राईज व्हायला लागतात. जसं इथं तुम्हाला तिसरा फेज दाखवलेला आहे. या तिसऱ्या फेजमध्ये तुम्ही पाहतायत की वरच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर क्लाउड्स तयार झालेले आहेत आणि हे जे काही क्लाउड्स आहेत, आता सेंटरचा भाग जर तुम्ही पाहिला तर सेंटरमध्ये कसल्याही प्रकारचे क्लाउड दिसणार नाही, परंतु त्याच्या सभोवताली सराउंडिंग एरियामध्ये त्या ठिकाणी क्लाउड्स जे आहेत ते क्लाउड्स मोठ्या प्रमाणावर दिसायला लागतात. आता हे जे क्लाउड्स आहेत ना, तर हे क्लाउड्स क्युमुलोनिंबस ज्या क्लाउड्सचं नाव आहे. क्लाउड्समध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, त्यांच्या हाईटनुसार वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. तर क्युमुलोनिंबस क्लाउड्सचं स्ट्रक्चर कसं राहतं, तर क्युमुलोनिंबस क्लाउड्स जे आहेत तर ते व्हर्टिकल शेपमध्ये राहतात. या उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये तुम्ही अनुभवलं असेल की मेच्या शेवटच्या 15 दिवसामध्ये आपल्या इकडे जे क्लाउड्स तयार झाले होते तर ते व्हर्टिकल शेपमध्ये उभ्या भिंतीसारखे ढगांची रचना तुम्ही पाहिली असेल. तर तशा स्ट्रक्चरमध्ये हे क्लाउड्स तयार होतात, ज्याला क्युमुलोनिंबस क्लाउड्स असं म्हटलं जातं. तर हे जे ट्रॉपिकल सायक्लोन आहे किंवा उष्णकटिबंधीय जे आवर्त आहे तर ते कशा पद्धतीनं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तयार होतं, तर ते त्याच्या 3 फेजेस तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. मग याच्यासाठी आवश्यक कंडिशन काय आहे, तर एकतर सागराचं जे तापमान आहे ना ते 26 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असायला पाहिजे. सागराचं म्हणजे सागराच्या पृष्ठभागाचं. आता विद्यार्थी मित्रांनो, हे 26 अंश सेल्सिअस तापमान सागराचं केव्हा होतं किंवा तापमान कधी वाढायला लागतं, तर एक लक्षात घ्या की ज्यावेळेस उन्हाळा असतो ना त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये सागराच्या पृष्ठभागाचं तापमान कधी वाढत नाही, कारण पाण्याचा गुणधर्म असा आहे की पाणी तापण्यासाठी वेळ घेतो. त्याच्यामुळे जिथं उन्हाळा संपतो किंवा जिथं लेट समरचा कालावधी आहे, आता आपल्या इकडं जो उन्हाळा संपतो तो सप्टेंबर महिन्यामध्ये. मग उन्हाळा संपल्यानंतर बऱ्यापैकी सागराच्या पृष्ठभागाचं तापमान वाढलेलं असतं आणि सप्टेंबर नंतर आपल्या इकडे हिवाळा सुरू होतो, परंतु पाण्याचा गुणधर्म असा आहे की लगेच थंड होत नाही. त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये बऱ्यापैकी जमिनीपेक्षा महासागराचं किंवा समुद्राचं जे पाणी आहे ते चांगल्या पद्धतीनं तापलेलं असतं आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त जे काही उष्णकटिबंधीय आवर्त तयार होतात ना, तर ते हिवाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे सप्टेंबरच्या नंतर. ओके, म्हणजे जिथं उन्हाळा संपतो, उन्हाळा संपल्यानंतर हे उष्णकटिबंधीय आवर्त जास्तीत जास्त तयार व्हायला लागतात. तर हे जे काही ट्रॉपिकल सायक्लोन आहे तर त्याच्यासाठी ही आवश्यक कंडिशन आहे, म्हणजे सागराचं तापमान जे आहे ते सागराचं तापमान वाढलं पाहिजे, 26 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असायला पाहिजे. त्याच्यानंतर हे जे काही उष्णकटिबंधीय आवर्त आहे, जसं आत्ताच याच्या आधी आपण पाहिलं की उष्णकटिबंधामध्ये हिंदी महासागर असेल किंवा पॅसिफिक महासागर असेल किंवा अटलांटिक महासागर असेल, तर या ठिकाणी जे उष्णकटिबंधीय आवर्त निर्माण होतात तर यांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. जगाच्या नकाशामध्ये यांचं लोकेशन जर आपण पाहिलं तर ट्रॉपिकल झोन किंवा उष्णकटिबंधाचा जो काही भाग आहे, या उष्णकटिबंधामध्ये हिंदी महासागराचा भाग येतो, त्याचबरोबर अटलांटिक महासागराचा भाग येतो आणि त्याचबरोबर पॅसिफिक महासागराचा भाग येतो. आत्ताच आपण उष्णकटिबंध आणि त्याचबरोबर समशीतोष्ण कटिबंधाचा भाग आपण पाहिलेला आहे. आता हे जे आहे ते विषुववृत्त आहे, 0 अंश विषुववृत्त, आणि त्याच्या उत्तरेकडे म्हणजे आपल्या भारताच्या मध्यातून गेलेलं हे 23.5 अंश कर्कवृत्त आणि त्याच्या दक्षिणेकडे असणारा जो काही भाग आहे मकरवृत्त, हे 23.5 अंश मकरवृत्त. तर आता या ठिकाणी या उष्णकटिबंधामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जे काही सायक्लोन तयार होतात, जसं आता पश्चिम पॅसिफिकचा भाग दाखवलेला आहे. आता हा पॅसिफिक महासागर आहे. पॅसिफिक महासागराची ही जी साईड आहे तर ही साईड पश्चिम साईड असणार आहे किंवा वेस्ट साईड असणार आहे. तर या ठिकाणी जो देश आहे इथं जपान देश आहे. जपानच्या नंतर इथं आल्यानंतर खाली चायना आहे. चायनाच्या खाली आल्यानंतर या ठिकाणी तैवान सारखे देश आहेत. तर इथं जे सायक्लोन तयार होतात ना, तर या सायक्लोनला म्हटलं जातं टायफून.
ओके, म्हणजे इथं या ठिकाणी असणारे जे काही सायक्लोन आहेत तर याला टायफून या नावाने ओळखलं जातं. म्हणजे जे पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडे हे सायक्लोन तयार होतात. त्याच्यानंतर अटलांटिक व पूर्व पॅसिफिक. ओके, पूर्व पॅसिफिक. आता पूर्व पॅसिफिकचा भाग म्हणजे ही साईड. ओके, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका याच्या या बाजूला पॅसिफिक ओशियन आहे. तर पॅसिफिकच्या पूर्वेकडे आणि त्याचबरोबर अटलांटिक महासागर, आता हा पूर्ण अटलांटिक ओशियनचा भाग आहे, म्हणजे हे लोकेशन. आता या ठिकाणी जे सायक्लॉन तयार होतील ना या भागामध्ये, म्हणजे अमेरिकेच्या दोन्ही साईडला, मध्य अमेरिका आणि उत्तर अमेरिका याच्या दोन्ही साईडला जर आपण पाहिलं तर यांना नाव दिलं जातं हरिकेन्स. ओके, म्हणजे अमेरिकेच्या सराउंडिंग जे काही सायक्लॉन, जेवढे सायक्लॉन तयार होतील तर त्यांना हरिकेन्स या नावाने ओळखलं जातं. त्याच्यानंतर फिलिपाईन्स. आता फिलिपाईन्सचं लोकेशन साऊथ ईस्ट एशियामध्ये येतं या ठिकाणी. तर इथं असणारा जो फिलिपाईन्स आहे तर इथं जे सायक्लॉन तयार होतात तर याला बागू ओ म्हटलं जातं. तर हे फिलिपाईन्स पाशी तयार होणारे सायक्लॉन आहेत. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया. आता ऑस्ट्रेलियाचा जो काही उष्णकटिबंधामध्ये भाग येतो ना तर या ठिकाणी तयार होणारे जे काही सायक्लॉन आहेत तर यांना म्हटलं जातं विलिविलीज. ऑस्ट्रेलियाच्या जवळ तयार होणारे जे काही सायक्लॉन आहेत त्यांना विलिविलीज म्हटलं जातं. आणि भारतामध्ये आपल्या इकडं मराठीमध्ये त्याला चक्रीय वादळ म्हणतात, हिंदीमध्ये त्याला तुफान म्हटलं जातं किंवा त्याला आवर्त सुद्धा म्हटलं जातं. तर हे वेगवेगळ्या, म्हणजे नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिकेकडे हरिकेन्स म्हटलं जातं, चायना जपानकडे त्याला टायफून म्हटलं जातं, फिलिपाईन्सकडे त्याला बागुइओ म्हटलं जातं, ऑस्ट्रेलियाकडे त्याला विलिविलीज असं म्हटलं जातं. तर या वेगवेगळ्या नावाने हे सायक्लॉन ओळखले जातात. त्याच्यानंतर उष्णकटिबंधीय जे आवर्त आहे तर याची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत. याच्या वैशिष्ट्यामध्ये सायक्लॉनचा जो काही सेंटरचा भाग आहे, ओके, तर त्या सायक्लॉनच्या सेंटर पार्टला आवर्ताचा चक्षु म्हटलं जातं. तर हे आवर्ताचा चक्षु याचा अर्थ असा होतो डोळा. आता हे सायक्लॉनचं वरचं सॅटेलाइट व्ह्यू तुम्हाला दाखवलेलं आहे. हे वारे चक्राकार गतीने वाहत आहेत आणि सेंटरचा जो काही भाग आहे तर याला आवर्ताचा चक्षु किंवा आवर्ताचा डोळा असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी सायक्लॉन किंवा आवर्ताचं कमी दाबाचं केंद्र हे आवर्ताच्या सेंटर पार्टमध्ये, म्हणजे इथं लो प्रेशर असणार, इथं कमी दाबाचं केंद्र आहे. आता या आवर्ताच्या चक्षुचं वैशिष्ट्य काय, तर या ठिकाणी हवा शांत असते. आता चक्रीवादळ म्हटल्यानंतर वेगाने वाहणारा वारा हे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभा राहतं, परंतु जे आवर्ताचं सेंटरचा भाग आहे ना तर इथं कसल्याही प्रकारचा वारा वाहत नाही. कसल्याही प्रकारचा वारा का वाहत नाही, कारण सभोवतालच्या परिसरामधून वारा येतो आणि सेंटर भागामधून वर जातो. आता ज्यावेळेस वारा वरती जातो त्यावेळेस तो आपल्याला जाणवत नाही, परंतु ज्यावेळेस आडव्या दिशेमध्ये वारा वाहतो त्यावेळेस तो आपल्याला जाणवतो. म्हणजे आवर्ताच्या या दोन्ही पार्टमध्ये आडव्या दिशेने वारा वाहतो, त्याच्यामुळे तो आपल्याला जाणवणार आहे. परंतु आवर्ताचा जो काही सेंटरचा पार्ट आहे या सेंटरच्या पार्टमध्ये वारा आपल्याला जाणवणार नाही. म्हणून आवर्ताचा जो काही चक्षु आहे त्या ठिकाणी हवा शांत असते आणि त्या ठिकाणी क्लाउड फ्री स्काय राहतं. म्हणजे या लोकेशनला जर तुम्ही असाल तर तुम्हाला आकाशामध्ये कुठेच ढग दिसणार नाही. मागे 1 महिन्याखाली अमेरिकेमध्ये हरिकेन्स किंवा तिथं सायक्लॉन जे तयार झालेलं होतं त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला होता की त्या सायक्लॉनच्या मध्ये सेंटर भागामधून एक एरोप्लेन जे आहे ते प्रवास करत होतं आणि त्या ठिकाणची व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली होती. तर ते सेंटर म्हणजे जिथं कसल्याही प्रकारचे क्लाउड्स आपल्याला पाहायला भेटत नाहीत. या आवर्ताच्या चक्षुचा जो काही व्यास आहे तो साधारणतः 25 किलोमीटर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे जे सायक्लॉन आहे तर या सायक्लॉनचा पूर्ण व्यास जो दिलेला आहे त्याचा एरिया जो आहे तो 80 किलोमीटर पासून ते 1,500 किलोमीटर पर्यंत आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की आपल्या दक्षिण भारताचा भाग जर आपण पाहिला तर हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स फार काही जास्त नाहीये. एक साधारणतः 1200 किंवा 1,500 किलोमीटर हे डिस्टन्स जे पेनिन्सुलाचं आहे किंवा दक्षिणेकडला भाग आणखी निमुळता होत जातो. म्हणजे एखादं सायक्लॉन जर फिरत आलं तर हे पूर्ण दक्षिण भारत व्यापू शकतं, कारण त्याचा एरियाच तुम्हाला दिलेला आहे 1,500 किलोमीटर. म्हणजे एका आवर्ताचा जर परिघ
म्हणजे आवर्ताचा जो परिघ आहे तो 1,500 किलोमीटर आहे. कधी कधी एखादं आवर्त बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होतं आणि आपल्या इकडे लातूर किंवा विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. तर त्याच्या मागचं कारण हेच आहे, कारण आवर्ताची साईज खूप मोठी असते. आता हे जर फिरत फिरत आलं तर ते मध्य भारत किंवा दक्षिण भारत पूर्णपणे व्यापू शकतं. तर आवर्ताचं जी काही साईज आहे ती 1,500 किलोमीटर पर्यंत असू शकते. आवर्तामधल्या वाऱ्याचा जो काही वेग आहे तर तो 50 ते 200 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे. म्हणजे वाऱ्याचा जो काही वेग आहे तो वेग प्रति तास 50 ते 200 किलोमीटर किंवा याच्यापेक्षाही जास्त असू शकतो ज्यावेळेस आवर्त स्ट्रॉंग असेल. आवर्ताची जी काही दिशा आहे ती सर्वसाधारणतः पूर्वेकडून पश्चिमेकडे आपल्याला पाहायला मिळते. आता हे जे आवर्त आहे हे आवर्त उष्णकटिबंधामधलं आहे आणि उष्णकटिबंधामधलं जे काही आवर्त आहे ते उष्णकटिबंधामधलं आवर्त म्हणजे उष्णकटिबंधामध्ये कोणते वारे वाहतात तर व्यापारी वारे किंवा त्यांना आपण पूर्वीय वारे म्हणतो, ज्यांचं डायरेक्शन ईस्ट टू वेस्ट आहे. आणि हे पूर्वीय वारे वाहत असल्यामुळे जे काही सायक्लॉन आहे ते सायक्लॉन सुद्धा त्यांचं अवरेज डायरेक्शन पूर्वेकडून पश्चिमेकडे आपल्याला पाहायला मिळतं. तर हे उष्णकटिबंधीय आवर्ताचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर पुढे जे आपलं आवर्त आहे तर त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे जे आवर्त आहे हे आवर्त समुद्राच्या किंवा महासागराच्या पाण्यावरती तयार होणार आहे. हा जो काही सेंटरचा भाग आहे जिथं तुम्हाला लो प्रेशर दाखवलेलं आहे हे सेंटरचं. ओके, सायक्लॉनचा जो काही सेंटर आहे ज्याला आपण आवर्ताचा चक्षु म्हणतो, हे आवर्ताचा चक्षु जो एकदम मधोमध सेंटरला आहे. आणि हा जो काही पुढचा भाग आहे हा आवर्ताचा अग्रभाग आहे, म्हणजे समोर येणारा आवर्ताचा अग्रभाग. आणि त्याच्यानंतर हे पुन्हा आवर्ताचा पार्श्वभाग तुम्हाला दाखवलेला आहे. ही जी बॅक साइड आहे ते आवर्ताचा पार्श्वभाग आहे, इथून पुढे आवर्ताचा अग्रभाग आहे आणि आवर्ताच्या मधोमध त्या ठिकाणी ज्याला आवर्ताचा चक्षु किंवा आवर्ताचा डोळा म्हटलं जातं. आता यामध्ये जे आवर्त आहेत आता हे महासागरावरती तयार होणार आहेत. आता हे पूर्ण आवर्त तयार झालेली इमेज तुम्हाला दाखवलेली जी आतमधून कट केल्यासारखी तुम्हाला दिसते. मध्ये सेंटरला लो प्रेशर आहे, इथून वारे वरती जायला लागतात. आणि हे जे सभोवतालचा परिसर आहे या सभोवतालच्या परिसरामध्ये वाऱ्याचा वेग खूप जास्त राहणार आहे. सगळीकडे क्लाउड कंडिशन मोठ्या प्रमाणावर राहणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे. आता हे जे आवर्त आहे हे आवर्त महासागरावरती तयार होऊन ते हळूहळू पुढे सरकतं. आता पुढे सरकत असताना ज्या वेळेस जमिनीवरती येईल, आता हे जे आवर्त तयार होतं याला जी एनर्जी मिळते ती म्हणजे वॉटर वेपर, बाष्पीभवन. पाण्याचं जेवढं जास्त बाष्पीभवन होईल तेवढं हे आवर्त स्ट्रॉंग होईल. आणि जसं जसं हे जमिनीकडे सरकायला लागेल तसं तसं हे आवर्त जे आहे ते आणखीन स्ट्रॉंग होत जाईल. आता किनारपट्टीवरती काय होईल, किनारपट्टीवरती हा आवर्ताचा अग्रभाग येतो, हा फ्रंट साइड. आवर्ताचा अग्रभाग आल्यानंतर तिथल्या लोकांना काय अनुभव होईल की वेगाने वाहणारा वारा, मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट या सगळ्या कंडिशन्स या अग्रभागामध्ये पाहायला मिळतात. आता ज्या वेळेस हा अग्रभाग किनारपट्टीवरती येऊन धडकेल त्यावेळेस त्या क्लायमॅटिक कंडिशन्स आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर येतो आवर्ताचा चक्षु. जसं याच्या आधी आपण वैशिष्ट्य पाहिलेलं आहे की इथं वारा एकदम शांत असतो, या ठिकाणी क्लाउड्स कसलेही नसतात. एखाद्या वेळेस तिथल्या लोकांना वाटेल की आवर्त निघून गेलेलं आहे, परंतु आवर्ताचा जो काही बॅकसाईडचा भाग आहे किंवा आवर्ताचा जो पार्श्वभाग आहे तो आणखीन बाकी आहे. आणि आवर्ताचा चक्षु पुढे निघून गेल्यानंतर आवर्ताचा पुन्हा हा सेकंड पार्ट येतो. तिथं पण वाऱ्याचा वेग खूप जास्त असतो, मुसळधार पाऊस असतो, विजांचा कडकडाट असतो. तर हे जे ते जवळपास ज्याला आपण डिझास्टर म्हणतो, आपत्ती म्हणतो, तर हे सायक्लॉनचं जे काही स्ट्रक्चर हे अशा स्वरूपाचं राहतं जिथं वारे चक्राकार गतीने वाहतात आणि सेंटरमध्ये आवर्ताचा चक्षु असतो. तर हे एक स्ट्रक्चर आपल्याला सायक्लॉनचं सांगता येईल ज्याच्यामध्ये आवर्ताचा अग्रभाग, सेंटरला आवर्ताचा चक्षु असतो आणि त्याच्यानंतर आवर्ताचा पार्श्वभाग. त्यानंतर जे काही उष्णकटिबंधीय आवर्त आहेत, विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा न्यूजपेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल की जे काही सायक्लॉन येतात त्या सायक्लॉनला काही नावं दिलेली असतात. जसं रिसेंट एक सायक्लॉन येऊन गेलेलं ज्याचं नाव मोन्था होतं आणि हे जे मोन्था नाव आहे ते थायलंड या देशाने दिलेलं होतं. आता ही नावं द्यायला सुरुवात केव्हापासून झाली किंवा ही नावं का दिली जातात तर त्या संदर्भाची माहिती आपण पाहणार आहोत. जागतिक हवामान संघटनेच्या देखरेखीखाली चक्रवात किंवा जे चक्रीवादळ आहेत नामकरण करण्याची प्रक्रिया केली जाते.
आता साधारणतः 2000 आणि 2004च्या पूर्वीनं या सायक्लॉनला जी नावं दिली जायची ना, तर ती नावं, काही नावं पुरुषांची असायची, काही नावं महिलांची असायची. परंतु आता जी नावं दिली जात आहेत ना, तर ते निसर्गामधले वेगवेगळ्या पक्ष्यांची, प्राण्यांची नावं आपल्याला पाहायला मिळतात. तर हे जे सायक्लॉनला नावं देण्यामागचं कारण काय? तर हिंदी महासागराच्या सभोवताली, आता हिंदी महासागर असेल, पॅसिफिक असेल, अटलांटिक असेल, त्या ठिकाणी वेगवेगळी नावं दिली जातात. पण आपण हिंदी महासागराविषयी पाहतोय. हिंदी महासागराच्या सभोवताली जेवढे काही देश आहेत, आणि त्यामध्ये भारत असेल, श्रीलंका असेल, त्याचबरोबर इंडोनेशिया असेल, थायलंड असेल, इकडं सौदी अरेबिया असेल, ओमान असेल, जेवढे काही गल्फ कंट्रीज आहेत, ते गल्फ कंट्रीज आणि साऊथ ईस्ट कंट्रीज जेवढ्या काही आहेत, तर या देशामध्ये हे हिंदी महासागरामधलं सायक्लॉन तयार होणार आहे आणि या देशामध्ये येणार आहे, डिझास्टर घेऊन येणार आहे. आणि हे लोकांना माहिती असायला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना माहिती असायला पाहिजे. आणि मग सर्वसामान्य लोकांच्या व्यवहारामधले जे काही शब्द आहेत, ते शब्द किंवा ती नावं या सायक्लॉनला दिली जातात. जसं काही मागच्या वेळेस आपल्या इकडे सायक्लॉन आली होती, त्या सायक्लॉनला काही इंडियन नावं दिली होती, भारताची नावं होती, ज्यामध्ये निसर्ग चक्रीवादळ होतं, वायू चक्रीवादळ होतं, पवन चक्रीवादळ होतं. तर ही जी नावं आहेत ती आपल्या भारतीय लोकांच्या ओळखीची आहेत. तर तशीच नावं इतर देशांकडून सुद्धा घेतली जातात. तर ही जी सुरुवात आहे ही साधारणतः 2000 आणि 2004 पासून, तर ही चक्रीवादळांच्या नावावर चर्चा झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक सूत्र तयार करण्यात आलं आणि यामध्ये प्रत्येक चक्रीवादळांना त्या ठिकाणी नावं देण्यात येऊ लागली. आता याच्यामध्ये काय आहे की दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशिया, ओके, म्हणजेच बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड या 8 राष्ट्रांनी त्यांच्या नावाचा एक संच तयार केला आहे, ज्याला अनुक्रमाने निर्माण झालेल्या चक्रीवादळांना नावं दिली जातात. म्हणजे एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की इन फ्युचर पुढे येणारी जी चक्रीवादळं आहेत, तर त्यांची नावं ठरलेली आहेत. त्यांना ऑलरेडी नावं दिली जातात. जसं काही उदाहरणं दिलेली आहेत. मागे काही चक्रीवादळ येऊन गेले. गज चक्रीवादळ येऊन गेलं, जे थायलंडने नाव दिलेलं होतं. फेताई चक्रीवादळ येऊन गेलेलं, जे श्रीलंकाने नाव दिलेलं होतं. फणी चक्रीवादळ बांगलादेशने दिलेलं नाव. त्या देशांची नावं ब्रॅकेटमध्ये दिलेली आहेत. ओके, याच्यामध्ये काही नावं जसं पाकिस्तानने सुचवलेली नावं आहेत. बुलबुल हे चक्रीवादळ येऊन गेलेलं आहे. तर ही येऊन गेलेली चक्रीवादळं आहेत आणि पुढे जी चक्रीवादळं येणार आहेत, तर त्यांची नावं सुद्धा ठरलेली आहेत. तर त्यांची जी नावं आहेत, जे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, की पुढे आता सध्या रिसेंट येऊन गेलेले जे काही चक्रीवादळ आहे, याच्यामध्ये लिस्ट 1 दिलेले आहे, लिस्ट 2 दिलेले आहे आणि लिस्ट 3 दिलेले आहे. आता यामध्ये ही जी नावं आहेत, ही सगळी नावं देऊन झालेली आहेत. त्याचबरोबर मोन्था हे जे चक्रीवादळाचं नाव आहे, ते लास्ट चक्रीवादळाला दिलेलं नाव आहे. याच्या आधी जी नावं दिलेली आहेत, ही नावं होऊन गेलेली आहेत, ती नावं दिलेली आहेत. इथं तुम्हाला दिलेले बांगलादेशने सुचवलेली नावं, भारताने सुचवलेली नावं, इराण देश, मालदीव असेल, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, जे काही हिंदी महासागराच्या सभोवताली असणारे देश आहेत, या देशांनी सुचवलेली ही नावं आहेत. तर लास्ट जे नाव सुचवलेलं होतं ते थायलंड. आता आपल्या भारताने सुचवलेली नावं कोणती आहेत? तर गती हे नाव आहे, तेज हे नाव आहे. तर हे दोन्ही नावं येऊन गेलेली आहेत, म्हणजे ते चक्रीवादळांना नावं दिलेली आहेत. तर पुढचं जे काय आहे मुरासू, तर हे भारताने सुचवलेलं नाव आहे. म्हणजे सध्या मोन्था येऊन गेलेलं आहे. त्याच्या पुढे येणारं जे चक्रीवादळ आहे त्याला जे नाव दिलं जाईल ते सेनियार आहे. त्याच्यानंतर डिटवा आहे आणि त्यानंतर अर्नाब आहे. आता अर्नाब जे सुचवले ते बांगलादेशने. याच्या पुढचं येणारं जे चक्रीवादळ आहे त्याला ज्या देशांनी नाव सुचवलेले ते आहे युनायटेड अरब अमिरात्स. ओके, त्यांनी सुचवलेलं नाव आहे सेनियार. या सेनियारचा अर्थ होतो लॉयन किंवा सिंह. ओके, त्याच्यानंतर येणारं जे चक्रीवादळ आहे येमन देशाने सुचवलेलं नाव आहे डिटवाह. आणि त्यानंतर इथून पुढे जे तिसरं चक्रीवादळ येईल तर भारताने सुचवलेलं जे नाव आहे मुरासू, तर हे नाव दिलं जाईल. तर अशा पद्धतीनं येणाऱ्या चक्रीवादळांना नावं देण्यासाठी त्याची एक यादी तयार केली जाते आणि तशाप्रमाणे ही चक्रीवादळांना नावं दिली जातात. हे जे चक्रीवादळ आहेत किंवा सायक्लॉन आहेत, तर हे सायक्लॉनचं वैशिष्ट्य असं, म्हणजे आता हे उष्णकटिबंधीय जे आवर्त आहेत, तर या उष्णकटिबंधीय आवर्तांचं वैशिष्ट्य असं की हे जे आवर्त आहेत ते उत्तर गोलार्धामध्ये, उत्तर गोलार्धाचा जो काही भाग आहे तर त्या उत्तर गोलार्धामध्ये हे आवर्त घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात.
ओके, जसं म्हणजे याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वीच्या गतिशीलतेमुळे कोरिओलिस फोर्स निर्माण होतो आणि वारे आपल्या मूळ दिशेपासून डायव्हर्ट होतात. तर उत्तर गोलार्धामध्ये सायक्लॉन हे घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात आणि दक्षिण गोलार्धामध्ये सायक्लॉन जे आहेत ते घड्याळीच्या काट्याच्या दिशेला अनुसरून फिरतात. म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये जे सायक्लॉन आहेत ना, तर ते सायक्लॉन अँटी क्लॉकवाईज मुवमेंट करतात. ठीक आहे, आता हे विंडी ॲप आहे. हे विंडी ॲप जे आहे ते लाईव्ह स्टेटस दाखवतं वाऱ्यांचं पूर्ण जगामध्ये, म्हणजे वाऱ्यांची दिशा, त्यांची गती किती आहे, कुठे सायक्लॉन तयार झालेले आहेत. तर ही सगळी वेदर इन्फॉर्मेशन जी आहे प्रत्येक डेटनुसार, आता आज 26 तारीख आहे, रिसेंटली पूर्ण जगामध्ये वाऱ्याची कंडिशन काय आहे या मॅपमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. आत्ताच आपण सायक्लॉनच्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. तर सायक्लॉनचे काही लोकेशन्स आपण पाहणार आहोत आणि जसं स्ट्रक्चरनुसार आपण पाहिलं होतं, तर ते स्ट्रक्चर सुद्धा म्हणजे तुमच्या लागलीच लक्षात येईल की सायक्लॉनचं स्ट्रक्चर कसं राहतं. तर इथं आपण पाहतोय की आता हे भारताचं लोकेशन आहे, हे हिंदी महासागर आहे आणि इथं साऊथ चायना सी आहे, म्हणजे दक्षिण चीन समुद्र आहे. आता हे जे लोकेशन येतात ना, तर ते पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये, ओके, म्हणजे विषुववृत्ताच्या वर. आणि जसं मी तुम्हाला आता सांगितलं की सायक्लॉन उत्तर गोलार्धामध्ये हे अँटी क्लॉकवाईज मुवमेंट करतात. तर इथं तुम्ही पाहू शकता की हे जे सायक्लॉन आहेत ना, हे उत्तर गोलार्धामध्ये आहेत, तर हे काय करतायत की अँटी क्लॉकवाईज मुवमेंट करतायत. ओके, आणखीन याला आपण थोडंसं झूम करूयात. तर हे जे सायक्लॉन आहे ते दक्षिण चीन समुद्रामध्ये तयार झालेलं आहे आणि हे अँटी क्लॉकवाईज मुवमेंट करत आहे. आता हे जे सायक्लॉन आहे ना, जसं मी तुम्हाला याच्या आधीच्या स्लाइडमध्ये सांगितलं की सायक्लॉनच्या सेंटर भागामध्ये, ज्याला आपण आवर्ताचा चक्षु म्हणतो, तर तिथं वाऱ्याचा वेग खूप कमी असतो, हवा शांत असते. तर सेम ॲज इट इज इथं आपण पाहतो की आता हा आवर्ताचा जो काही सेंटरचा भाग आहे याला आवर्ताचा चक्षु म्हणतात. आता इथं जर आपण क्लिक केलं ना, ओके, तर इथं वाऱ्याचा वेग किती दाखवतोय? 4 नॉट दाखवत आहे. ओके, आणखीन थोडंसं आपण सेंटरमध्ये गेलो ना, तर वाऱ्याचा वेग आणखीन तुम्हाला कमी दिसेल. आता प्रॉपर जर सेंटरमध्ये गेलो तर त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग 0 असणार आहे. आता इथं 1 नॉट तुम्हाला दाखवलेला आहे. ओके, या ठिकाणी एकदम आता आपण सायक्लॉनच्या सेंटर पार्टमध्ये आहोत. तर सेंटर पार्टमध्ये गेल्यानंतर वाऱ्याचा जो काही वेग आहे तो सर्वात कमी असणार आहे, म्हणजे आवर्ताचा चक्षु जिथं आहे तिथं वाऱ्याचा वेग खूप कमी राहणार आहे, कारण वारे व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये मुवमेंट करतात. आता सायक्लॉनच्या याच बाजूला जर आपण आलो तर वाऱ्याचा वेग जास्त दिसेल, 30 नॉट तुम्हाला दिसतोय. ओके, म्हणजे सायक्लॉनच्या सराउंडिंग वाऱ्याचा वेग जास्त असणार आहे आणि सायक्लॉनच्या सेंटर पार्टमध्ये आल्यानंतर वाऱ्याचा वेग हा खूप कमी असणार आहे. म्हणजे चक्राकार गतीने वारे वाहतात आणि सेंटर भागामध्ये आल्यानंतर ते वारे व्हर्टिकल मुवमेंट करतात. त्याच्यामुळे इथं आवर्ताचा चक्षु जिथं आहे किंवा आवर्ताचा डोळा जिथं आहे तिथं एकदम शांत हवा तुम्हाला पाहायला भेटेल. तर हे जे सायक्लॉन आहेत, आणि जसं सायक्लॉनचं वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं की सायक्लॉन हे शक्यतो पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. आता इथं उत्तर गोलार्धामध्ये तुम्हाला श्रीलंकेपाशी एक सायक्लॉन दिसतंय आणि दक्षिण चीन समुद्रामध्ये एक सायक्लॉन दिसतंय. आज तारीख 26 आहे. आता आपण 27 तारखेला जर गेला तर 27ला आणखीन ते पुढे सरकलेलं आहे, म्हणजे ते आता कुठे गेले? पूर्वेकडून पश्चिमेकडे गेलं. त्याच्यानंतर 28ला आल्यानंतर हे सायक्लॉन आणखीन पुढे सरकलेलं असेल आणि स्ट्रॉंग झालेलं असेल. आता या ॲपमध्ये तुम्हाला जसं जसं आपण डेटनुसार पुढे जाऊ तसं तसं वाऱ्याचा वेग वाढलेला दिसेल, कारण हे जे सायक्लॉन आहेत ना, हे सायक्लॉन जसं जसं इव्हॅपोरेशन जास्त होतं, बाष्पीभवनाचा दर वाढायला लागतो, हे सायक्लॉन स्ट्रॉंग होत जातात. आणखीन ज्या वेळेस पुढल्या डेटला आपण जाऊ 29ला, हे आणखीन पुढे सरकलेलं असेल, 30ला आणखीन ते पुढे सरकलेलं असेल. तर म्हणजे हळूहळू हे जे सायक्लॉन आहे ना ते जमिनीकडे जाणार आहे. आता हे दक्षिण चीन समुद्र आहे, इथं कुठला देश आहे? तर इथं व्हिएतनाम आहे. तर हे काही दिवसांनी व्हिएतनामला येऊन धडकेल. किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडायला लागेल, आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होईल. परंतु सायक्लॉनचं एक वैशिष्ट्य असं आहे की जमिनीवर गेल्यानंतर ते डिस्ट्रॉय होतं. आता जमिनीवर गेल्यानंतर डिस्ट्रॉय का होतं? कारण याला जी एनर्जी आहे ना ती या दक्षिण चीन समुद्रामधून मिळते, आणि जेवढी एनर्जी त्याला समुद्रापासून मिळते ना, तर जमिनीवर गेल्यानंतर त्याला एनर्जी मिळणं बंद होतं, आणि म्हणून हे जे सायक्लॉन आहे ना ते जमिनीवरती गेल्यानंतर पूर्णपणे डिस्ट्रॉय होतं. आता सेम ॲज इट इज, जसं श्रीलंकेपाशी एक सायक्लॉन तुम्हाला दाखवलं ते तेवढं स्ट्रॉंग नाहीये. आता या ठिकाणी श्रीलंकेचा भाग आहे, तर इथं हे सायक्लॉन तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आज 26 तारीख आहे, 27ला जर आपण पाहिलं तर ते आणखीन श्रीलंकेच्या किनारपट्टीवरती पुढे गेलेलं असेल. श्रीलंकेच्या किनारपट्टीला समांतर ते वरती जात आहे.
ओके, ते आणखीन आपल्या भारताकडे येत आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की काही दिवसांनी आपल्या इकडे सायक्लॉनची परिस्थिती निर्माण होईल आणि त्याचा जो फटका आहे तो पूर्व किनारपट्टीवरती बसणार आहे. आता हे सायक्लॉन हळूहळू उत्तरेकडे सरकत आहे. 1 तारखेला जर पाहिलं तर 1 तारखेला याने भारतामध्ये प्रवेश केलेला आहे. आता भारतामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी हे जे सायक्लॉन आहे इथं वाऱ्याचा वेग कमी झाला, कारण जमिनीवर आल्यानंतर एनर्जी मिळणं कमी होतं. आता 29ला जर आपण पाहिलं तर इथं वाऱ्याचा वेग जास्त आहे आणि 1 तारखेला हे ज्यावेळेस जमिनीवरती येईल त्यावेळेस ते हळूहळू डिस्ट्रॉय व्हायला लागेल. म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या इकडं भारतामध्ये आणखीन एक सायक्लॉन येणार आहे आणि या सायक्लॉनचा परिणाम आपल्या दक्षिण भारतामध्ये तिथल्या क्लायमेटवरती होणार आहे. तर या उष्णकटिबंधीय आवर्ताचं वैशिष्ट्य असं की उत्तर गोलार्धामध्ये हे जे आवर्त आहेत ते अँटी क्लॉकवाईज मुवमेंट करतात. जे तुम्हाला इथं दाखवलेलं आहे हे अँटी क्लॉकवाईज मुवमेंट करतात आणि सेम ॲज इट इज दक्षिण गोलार्धामध्ये ज्यावेळेस आपण येऊ. ओके, आता हे ऑस्ट्रेलिया जे आहे ते दक्षिण गोलार्धामध्ये आहे. तर या ठिकाणी आपण पाहतो इथे एक सायक्लॉनिक कंडिशन तुम्हाला दिसते आहे. तर इथं जे वारे आहेत ना ते क्लॉकवाईज मुवमेंट करतात. ओके, या ठिकाणी घड्याळीच्या काठ्याला अनुसरून हे जे वारे आहेत तर हे वारे फिरत आहेत. म्हणजे आवर्ताचं वैशिष्ट्य काय, तर उत्तर गोलार्धामध्ये अँटी क्लॉकवाईज आणि दक्षिण गोलार्धामध्ये क्लॉकवाईज या वाऱ्यांची मुवमेंट आहे. ओके, या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज तुम्हाला मुवमेंट दिसते साऊथ चायना सी जे उत्तर गोलार्धामध्ये येतं आणि इकडे ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेकडे हे क्लॉकवाईज आवर्त फिरत आहेत. तर हे जे आवर्त आहेत या आवर्ताचा परिणाम तिथल्या क्लायमॅटवरती होतो, मानवी जीवनावरती होतो. कारण सायक्लॉनचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट आता आवर्ताला किंवा चक्रीवादळालाच आपण आपत्ती म्हणून सुद्धा पाहतो. या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर आपत्ती निर्माण होते. तर हा महत्त्वाचा टॉपिक आपला हवामानशास्त्रामधला होता. धन्यवाद.